नमस्कार स्वामी हो. आज आपण पुन्हा जगन्नाथजींच्या दर्शनासाठी चाललेलो आहेत. आपले स्वामीचरणचं इथे पुणेमध्ये ओपनिंगसाठी आल्यापासून मी विचार केलेला जेवढं मला जमेल तितके वेळा मी त्यांचं दर्शन घेईन, त्यांना डोळ्या भरून पाहीन. तर तसंच करत आले. पण तिथे सगळं फेस्टिवलचं वातावरण होतं, गर्दी भरपूर असते, त्यामुळे रोज काय आतमध्ये जाता येत नाही. पण इथे पाहू शकता मी रोज अशी देवळाच्या बाहेर येते, त्यांना बाहेरून बघते आणि रोज त्यांचं दर्शन बाहेरून घेऊन जाते. पण आज आम्हाला पुन्हा हे तिसऱ्यांदा देवळात जायचं आहे आणि मी प्रयत्न नक्की करणार आहे आतमध्ये जायचा. आणि आज पुरीचं सांगायचं म्हटलं तर माझ्यासोबत लिशू पण आहे. लिशू, आपण रोज गोलगप्पे खातो ना, काय म्हणलं, पुचका म्हणतात त्याला. आणि इथला पुचका असा खट्टा मिठ्ठा असतो, छान पोटॅटो, त्यामध्ये सारण भरतात ते लोक. आणि त्याचप्रमाणे शेंगदाणे पण असतात, पौष्टिक ना शेंगदाणे. आणि एकच पाणी असतं, असं असतं, तिखट गोड मुळीच नाही. आणि आपल्यासारखे असे चोचले नसतात की गोड पाणी तिखट पाणी असं वेगळं, एकच पाणी असतं ज्यामध्ये ते खूप असं एन्जॉय करत सगळेजण खात असतात. आम्ही पण खातो. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट की ही फक्त 10 आणि 20 रुपयाची मिळते. आणि किती असतात गो त्यामध्ये, आपलं पोट 7 ते 8 आरामात. खरंच म्हणजे अगदी स्वस्त आहे फूड इथे आणि चांगलं पण आहेत, लोकही चांगली आहेत इथली. त्याचप्रमाणे इथे तुम्ही बघाल, आपण देऊळ इथे जवळच आहे, चालतोय रस्त्यात. तर बऱ्याच वेगवेगळ्या खाद्यपदार्थांची इथे दुकानं आहेत. शॉपिंगसाठी इथे साड्यांची दुकानं आहेत. इथल्या साड्या पण खूप छान आहेत, मी स्वतः घेतल्या आहेत. प्युअर कॉटन. प्युअर कॉटन आहे, छान साड्या मिळतात. तर आता आम्ही हळूहळू चालत स्वामींच्या दर्शनासाठी जातोय आतमध्ये. स्वामीच, जगन्नाथजी. ओके, बाय बाय, से बाय.